गणेशाय नमः। प्रथम गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन, गुरूंचं वंदन करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी सगळ्यांना मनापासून नमस्कार करते। प्रत्येकाच्या हृदयात वसलेल्या भगवंताला नमस्कार करते आणि मी बोलायला सुरुवात करते। होळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज होळी पौर्णिमा आहे आणि दोषांची आहुती आपल्याला त्या होळीमध्ये द्यायची असते। प्रतिकात्मक होळी आपण साजरी करत असतो। आता जी साजरी करतो आपण ती प्रतिकात्मक होळी साजरी करतो आणि अनेक संतांनी या होळीवर अनेक अभंग लिहिलेले आहेत। तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे, ज्ञानदेव महाराजांनी लिहिलेला आहे। म्हणजे जशी दिवाळी सांगितलेली या संतांनी तशीच होळी पण सांगितलेली आहे। होळी कशी करायची तर एक सहज माझ्या संत जनाबाईंचा अभंग माझ्या वाचनात आला। आजच्या प्रसंगानुरूप आपण तो थोडासा आधी घेऊया आणि नंतर मूळ विषयाकडे वळू। संत जनाबाईंनी मानस होळी सांगितलेली आहे। होळीचा सण कसा साजरा करायचा? जनाबाई म्हणतात, कराया साजरा होलिकेचा सण मनाचे स्थान निवडिले। आपण एक स्थान निवडतो की ज्या ठिकाणी एक जागा निवडतो जिथे आपल्याला होळी करायची आहे, तर त्यांनी स्थान कुठलं निवडलंय? मनाचं स्थान निवडलेलं आहे। ऐसे ते स्थान साधने सरावले, भक्तीने शिंपिले केले सिद्ध। आपण ती जागा स्वच्छ करतो, तिथे सडा घालतो, ते सगळं कशाने केलंय? भक्तीच्या पाण्याने, भक्तिरूपी पाण्याने ती जागा स्वच्छ केलेली आहे, सिद्ध केलेली आहे। आणि त्या स्थानी खळगा समर्पणाचा केला। भक्ती करायची म्हणजे काय? आपल्याकडे समर्पण भाव पाहिजे की भगवंता सर्व काही तूच आहे, मी तुझी आहे, मी तुझा आहे। भगवंताने आपल्याला आपलं म्हणायला पाहिजे, त्याला समर्पण भाव असं म्हणतात। तर त्या स्थानी खळगा समर्पणाचा केला, त्यात उभा ठेला अहंकार एरंड। ते तीन उभे करतात ना होळीच्या मध्यभागी, तर तो जो एरंड आहे तो कशाचा उभा केला म्हणे? अहंकाराचा। अहंकाराला जाळून टाकायचं आहे त्या होळीमध्ये आपल्याला, असं जनाबाई म्हणतात। रचलिया तेथे लाकडे वासनांची, लाकडं टाकतात तिथे, गोवऱ्या टाकतात, तर ती सगळी इंद्रिय गोवऱ्यांची रास भली। म्हणजे लाकडं, वासनारूपी लाकडं, इंद्रियरूपी गोवऱ्या, आणि मग त्याच्यामध्ये तेल कशाचं घातलंय? गुरुकृपा तेल रामनाम घृत। घृत म्हणजे तूप। तेल घातलं गुरुकृपेचं आणि तूप घातलं ते शुद्ध तूप, हे रामनामाचं शुद्ध तूप त्याच्यामध्ये घातलेलं आहे। अर्पिले तयात ऐसे केले, रेखिली भोवती सत्कर्म रांगोळी। सुरेख अशी रांगोळी काढली जाते होळीच्या भोवताली, तर ती सत्कर्माची रांगोळी काढलेली आहे। आणि भावरंगाचे मेळी शोभिवंत। आणि हे सगळं आपल्या मनामध्ये केव्हा येतं? तर जेव्हा आपला भाव कोमल झालेला असतो, जेव्हा परमेश्वर रूपी जो आहे परमेश्वर, त्याचे जे सद्गुण आहेत ते आपल्या मनामध्ये आलेले असतात, आपल्या भावना तरल झालेल्या असतात, तेव्हाच हे अभंग आपल्याला कळतात। आणि त्या पातळीवर हे सगळे संत गेले होते आणि म्हणून त्यांनी हे असे अभंग लिहिलेले आहेत। नाही तर आपण पाहतो स्थूलरूपी होळी आपण सगळेजण पाहतच असतो। आणि त्याच्यापुढे त्यांनी सांगितलं, वैराग्य अग्निसी तयाते स्थापिले। अग्नी कुठला आहे म्हणे? तर वैराग्य रूपी अग्नी, त्याचं त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे। आणि नंतर यज्ञरूप आले झाली कृपा, मग गुरुकृपा झालेली आहे। आणि मग दिधली तयाते विषय पक्वांना हुती, पक्वांनांची आहुती दिली जाते, नैवेद्य अर्पण केला जातो त्या होळीला। तर मग तो कुठला केलेला आहे? तर विषयरूपी पक्वांनांचा नैवेद्य तिला अर्पण केलेला आहे। म्हणजे आपले जे या इंद्रियांचे पंचविषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, सगळे इंद्रिय आपल्याला त्या त्या विषयाकडे ओढत असतात। डोळे म्हणतात सुंदर रूप बघावं, कान म्हणतात सुंदर संगीत ऐकावं, असे प्रत्येक जण आपल्याला त्या त्या ठिकाणी ओढत असतं। आणि मग त्यांना आपल्याला आटोक्यात आणायचं आहे, त्यांना आपल्याला त्यांच्यावर संयम ठेवायचा आहे। म्हणून मग काय करायचं? त्यांनी सांगितलंय की ह्या पक्वांनाची आहुती त्या होळीमध्ये दिलेली आहे। आणिक पूर्णाहुती षड्रिपू झाले सर्व हूत, वैराग्य अग्नित जाणावया तेथ नुरले काही।
आणि मग अशी सगळ्या प्रकारे पक्वान्नाची आहुती दिली, पूर्णाहुती झाली. षड्रिपू म्हणजे आपले सर्व काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे जे 6 जण आहेत हे सतत आपल्याबरोबर असतात म्हणे. षड्रिपू ज्यांना म्हटलेलं आहे, तर ते त्या सगळ्यांचं तिथे अर्पण केलेलं आहे आणि वैराग्य अग्नी पेटवलेला आहे. आणि मग वाळ्या म्हणे जनी व्हावी ऐसी होळी, जेणे मुक्तीची दिवाळी अखंडित. आणि मग या होळीतून जो प्रकाश आला, तो ज्ञानाचा प्रकाश आला आणि जणू काही त्या ठिकाणी त्या होळीचं रूपांतर दिवाळीत झालं. ज्ञानाची दिवाळी आणि दोषांची होळी असं संतांना अपेक्षित आहे. असं या प्रसंगानुरूप जनाबाईंचा आपण अभंग बघितला. आता आपण मूळ विषयाकडे वळू. आपल्या अतिशय सुंदर विषय आपला चाललेला आहे. पंखा मोठा करा, गरम होत आहे. आपण मागच्या वेळेस बघितला होता, 4था श्लोक झाला होता आपला आणि 5व्या श्लोकाला आपण सुरुवात केली होती. यस् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकम सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. की खरे पाहणारा कोण असतो ते आपण पाहिलं की ज्ञानयोगी आणि कर्मयोगी असे 2 जण या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत, 5व्या श्लोकामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं जो ज्ञानयोगी असतो त्यांनी जे काही मिळवलं आहे तेच कर्मयोगी सुद्धा त्याच्या निष्काम कर्मामुळे तेच मिळवू शकतो. फक्त ज्ञानयोग अवघड आहे आणि कर्मयोग त्या मानाने सोपा आहे. सोपा नाहीच आहे, पण त्या मानाने ज्ञानयोगाच्या मानाने कर्मयोग सोपा आहे असं ते सांगतात. मग त्याच्यासाठी त्यांनी दोघांची उदाहरणं दिलेली होती. मागे आपण उल्लेख केला फक्त की जनक राजाचं उदाहरण दिलं आहे आणि दुसरं आपल्या शुकाचार्यांचं उदाहरण दिलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे. शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते आणि शुकाचार्य हे व्यासांचे पुत्र होते. ज्यांनी भागवत सांगितलं ते शुकाचार्य. तर शुकाचार्य हे ज्ञानयोगी होते, वेदव्यासांचे पुत्र होते आणि शिष्य पण झाले ते त्यांचे. त्यांनी गुरुच मानलं होतं आपल्या पित्याला. आत्मज्ञानी होते आणि त्यांच्या मातेचं नाव होतं घृताची. घृताची नावाच्या अप्सरेपासून ते व्यासांना झाले होते. तर असे हे शुकाचार्य यांची मुंज उपनयन संस्कार महादेवाने केला होता प्रत्यक्ष. म्हणजे अवतारीच होते हे. तर यांची अशी गोष्ट सांगितली जाते की हे जेव्हा गर्भातून बाहेर आले आईच्या, तेव्हा ते म्हणजे आता अनेक गोष्टी अशा असतात की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आपलं खूप वाचन घडतं, जेव्हा आपण खूप संतांचे ग्रंथ वाचू किंवा आपलं थोडंसं ज्ञान वाढेल, तेव्हा आपल्याला बरोबर त्याचं किंवा श्रवण घडेल, मग त्याचे अर्थ आपल्याला लागायला लागतात. तर सांगतात असं की शुकाचार्य म्हणे गर्भातून बाहेर यायलाच तयार नव्हते, की ते अवतारीच होते आणि त्यांना तो जो अंश होता तो चेतनेच्या एवढ्या उच्च पातळीवर गेलेला होता की ते म्हणाले मी जर बाहेर या जगात आलो तर मला त्या मायेचा स्पर्श होईल आणि मला मायेमध्ये अडकायचं नाही आहे. ही सगळी म्हणजे जगामध्ये सगळी मायाच पसरलेली आहे, आपण त्याच्यामध्येच अडकलो आहे. पण मग त्यांना भगवंतांनी सांगितलं की नाही नाही, तुला हे फार मोठं कार्य करायला यायचं आहे या पृथ्वीवर, मायेचा तुला स्पर्श होणार नाही असं मी तुला वचन देतो. आणि मग ते जेव्हा बाहेर आले 16 वर्ष असं सांगतात की 16 वर्ष ते आपल्या आईच्या गर्भात होते म्हणे. आणि नंतर ते जेव्हा बाहेर आले आणि ते चालायला लागले, डायरेक्ट वनाकडे गेले, म्हणजे जंगलामध्ये निघून जायला लागले. तर हे व्यास त्यांना आवाज देतात, ते पिता त्यांचे, की अरे जाऊ नको जाऊ नको, थांब थांब शुका, थांब शुका थांब. पण त्यांचा भाव इतका एकविध झालेला होता. आत्मज्ञानी ते जन्मापासूनच होते आणि त्यांचं इतकं त्या सृष्टीशी एकरूपत्व झालेलं होतं की त्यांच्या कानावर शुकाचार्यांचे शब्द अजिबात पडत नव्हते. तर ते झाडं, वृक्ष, नंतर पक्षी ते सगळे ओ देत होते. हे म्हणत होते व्यास, अरे शुका, आणि त्या सृष्टीतून ओ ओ ओ असा आवाज येत होता आणि यांना त्याचं भान पण नव्हतं, हे आपले चालत होते. आणि मग चालता चालता असा प्रसंग सांगतात की एका तळ्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये काही अप्सरा स्नान करत होत्या आणि स्नान करत असताना जेव्हा हे शुकाचार्य आता 16 वर्षाच्या तरुणाबांड
अंगावर एकही वस्त्र नाही असे ते चालायला लागलेले होते, त्यांचं कुठेही लक्ष नव्हतं. आणि त्या अप्सरांना लाज वाटली आणि त्यांनी आपलं शरीर झाकून घेतलं, त्या पाण्यामध्ये बुडून गेल्या, थोडंसं झाकून घेतलं त्यांनी. आणि पुढे शुकाचार्य निघून गेले, त्यांचं काही लक्ष नाही. मागून व्यास आले आणि व्यास महर्षी आल्यानंतर त्या अप्सरा नाही आहे, सॉरी मी उलटं सांगितलं की शुकाचार्य जेव्हा चालत होते तेव्हा यांना काहीही लाज वाटली नाही. त्यांच्याकडे पाहून, त्यांची नजर बघून, ते अतिशय बालबुद्धी ब्रह्मचारी आहेत आणि अतिशय निर्लेप अशी त्यांची दृष्टी आहे, ते पाहून या अप्सरांना काहीही वाटलं नाही. त्या तसं स्नान करत राहिल्या आणि तिथून आहे शुकाचार्य पुढे गेले. आणि त्याच्यानंतर व्यास महर्षी आले आणि व्यास महर्षींना पाहून मात्र यांनी आपलं स्वतःचं शरीर झाकून घेतलं, त्यांना लाज वाटली. तर व्यासांना प्रश्न पडला की असं का घडलं? माझा मुलगा एवढा 16 वर्षाचा तरणा बांड इथून गेला आणि तेव्हा ह्या अप्सरा लाजल्या नाही, आणि मी एवढा जखड म्हातारा, माझे पांढरे केस झालेत आणि मला पाहून या लाजल्या, याच्या मागचं कारण काय? त्यांनी त्या अप्सरांना विचारलं. तेव्हा त्या अप्सरांनी उत्तर दिलं की ते जे गेले, तो शुकाचार्य जो गेला, तो अतिशय बालब्रह्मचारी आणि आत्मानंदामध्ये मग्न असलेला, त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते, त्याचं मन अतिशय निर्लेप होतं, त्यामुळे आम्हाला काहीही वाटलं नाही. ते देहभावनेच्या पलीकडे गेलेले आहेत म्हणे. आणि तुमच्याकडे देहभावना आहे, स्त्री पुरुष हा भेद तुम्ही जाणता आणि त्यामुळे आम्हाला तुमची लाज वाटली. म्हणजे असा हा ज्ञानयोगी होते. हे शुकाचार्य जे होते ते ज्ञानयोगी होते. आणि ज्ञानयोगी सुद्धा मोक्षाकडेच जातो आणि कर्मयोगी सुद्धा मोक्षाकडेच जातो. म्हणजे अशी ही शुकाचार्यांची कथा सांगतात. आणि त्याच्यानंतर जनक राजा हा कर्मयोगी होता. तो मात्र राज्य करायचा, अनेक राण्या त्याला होत्या, पुष्कळ संपत्ती त्याच्याकडे होती, परंतु ह्या सगळ्यामध्ये राहून सुद्धा तो अतिशय निष्कामपणे काम करत होता. निष्कामपणे म्हणजे जनक ही पदवी आहे म्हणतात, जनक ही पदवी आहे की त्या पदवीवर जो आला त्याला जनक राजा असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये अनेक गुण असल्यावरच ही पदवी मिळू शकते. तर असा हा जनक राजा की तो सगळ्या सृष्टीचं, सगळ्या आपल्या प्रजेचं पालनपोषण करायचा. आणि एकदा म्हणे त्याच्या राजवाड्यामध्ये अशी आग लागते, तर आग लागते तर तो आत्मज्ञानाचं श्रवण करत असतो आपल्या गुरूंकडून. आणि ती आग लागत 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 त्याच्या राजवाड्यापर्यंत येते. सगळेजण सेवक वगैरे बाहेर पडायला लागतात की आग लागली आहे, आग लागली आहे. पण हा जनक राजा इतका त्याच्या त्या आत्मज्ञानाच्या श्रवणामध्ये हे झालेला असतो की त्याला काहीही त्याचं वाटत नाही. म्हणजे अशी पण गोष्ट सांगतात. आता ह्या गोष्टी आपण ऐकायच्या आणि पुढे हळूहळू जेव्हा आपलं अतिशय जास्त श्रवण घडेल तेव्हा आपल्याला त्याच्यातली सत्यता पण जाणवायला लागेल. पण जे आहे ते मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारे हे शुकाचार्य होते ज्ञानयोगी आणि जनक राजा होता कर्मयोगी. आणि ते दोघंही जण जे करत होते ते सगळं म्हणजे त्या दोघांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा फळ मात्र एकच होतं. म्हणजे सांख्य योगाला आणि निष्काम कर्मयोगाला एकमात्र मोक्षस्वरूप फलाने जो पाहतो तोच खरे पाहतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे सांख्ययोगाचा मार्ग आत्मज्ञानाचा, सांख्य म्हणजे काय? सांख्य म्हणजे ज्ञान. सांख्ययोगाचा मार्ग आत्मज्ञानाचा आहे आणि कर्मयोगाचा मार्ग निष्कामतेचा आहे. निष्काम म्हणजे काय? की मनामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म. आता समजा प्रत्येकाच्या घरी आज कुळधर्म झाला तर आपण रोजही देवाची पूजा करतो, रोजही देवाला जो काय असेल तो नैवेद्य दाखवतो. पण आजच्या दिवसाला विशेष महत्त्व का बरं आहे? तर मागच्या वेळेस आपण पाहिलं नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म. तर नित्यकर्म जेव्हा असं निमित्ताने केलं जातं तेव्हा त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. मग हे नैमित्तिक कर्म आहे. म्हणजे आज मला पौर्णिमेचा कुळधर्म करायचा आहे, आज माझ्याकडे कोणीतरी नारायण स्वरूप जेवायला येणार आहेत, अशी भावना जेव्हा माझ्या मनामध्ये येते तेव्हा सकाळपासूनचं जे माझं वागणं असतं, जे हे असतं ते सगळं सात्विक असतं. आणि मग मी स्वयंपाक म्हणजे सगळ्याच जणी आपण काय जे स्वयंपाक करतो, देवाला नैवेद्य दाखवतो, भावना अतिशय सात्विक असते. म्हणजे आपल्याला कुठेही असं वाटत नाही की या कर्माचं मला काय बरं फळ मिळेल. म्हणजे थोडक्यात निष्काम कर्माचं अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर हे असं की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण असं निमित्ताने काहीतरी करतो
तेव्हा, आणि ते भगवंतासाठी करतो मुख्य म्हणजे, तर तेव्हा ते नैमित्तिक कर्म होतं. आणि ते नैमित्तिक कर्म करता करताच आपण निष्कामतेकडे हळूहळू जायला लागतो, नकळत जायला लागतो, आपल्याला पण कळत नाही की आपण कसं काय तिकडे जातोय म्हणून. आणि म्हणून हा नित्य आणि नैमित्तिक कर्माचा मार्ग आपल्याला त्यांनी सांगितला आहे. मग आता 6वा श्लोक आहे की संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः, की निष्काम कर्मयोगाखेरीज संन्यास योग म्हणजे काय, ज्ञानयोग, हे लक्षात ठेवायचं. ज्ञानयोग कसा की मन, इंद्रिय, शरीर यांनी सर्वांनी होणाऱ्या कर्माच्या कर्तेपणाचा त्याग करणं. आता हे कठीण आहे ना, ज्ञानयोग हा अतिशय कठीण आहे आणि त्या मानाने कर्मयोग हा सोपा आहे, त्या मानाने सोपा आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त करून घेतो कोण, कर्मयोगी. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की संन्यास मार्गाने जायचं झालं तर त्या मार्गात जास्त दुःखे आहेत. आणि भगवंत मुद्दाम आपल्याला उलगडून सांगत आहेत की ज्ञानमार्गाने जाण्यात दुःख जास्त आणि कर्ममार्गाने जाण्यात फार सुख आहे असे मात्र नाही, तुलनेने कर्ममार्गाने दुःखे कमी आहेत, हा भावार्थ आहे. म्हणजे कर्ममार्ग पण अवघडच आहे तसा, पण आपण कर्म करत असतो ना, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. आपण अजिबात कर्म केल्याशिवाय एक क्षणभर राहू शकत नाही, त्यामुळे कर्म करत करतच आपल्याला पुढे जायचं आहे आणि हळूहळू ते कर्म आपलं निष्कामतेला जाईल अशी भगवंतांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. म्हणून कर्म सोडू नका म्हणून सांगितलेलं आहे. बरेच लोक म्हणतात की काय आता बरेच वर्ष आम्ही कुळधर्म केले, कुलाचार केले, आता किती वर्ष करायचे, सोडून देऊ, असं कोण विचारणार आहे, त्यांना सोडलं तरी काय होणार आहे. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये याचं उत्तर मला सापडलं की ते म्हणतात ठीक आहे तुम्ही नाही करणार कुळधर्म, पण ठीक आहे त्यावेळेस तुम्ही काहीतरी करणार ना, कर्म न केल्याशिवाय तुम्ही काही राहणार नाही, मग तुम्ही जेवणार ना त्या दिवशी, स्वयंपाक करणार ना त्या दिवशी, मग जर अशाच पद्धतीने केलं तर काय हरकत आहे, थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही, देव काही तुम्हाला म्हणत नाही की असंच करा असंच झालं पाहिजे. पण ती जी भावना आहे, ते जे कर्म आहे ते निष्कामतेने करावं म्हणून आपल्याला हे सगळं पूर्वीच्या लोकांनी लावून दिलेलं आहे. म्हणजे संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. आणि संन्यास योग अवघड आहे आणि त्या मानाने कर्मयोग सोपा आहे असं त्यांना या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचं आहे. आता म्हणजे त्याच्या पुढचा श्लोक आपण घेऊ, कारण या श्लोकात काही विशेष नाही आहे सांगण्यासारखं. आता 7व्या श्लोकामध्ये आहे योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. कसा असतो हा, ज्याने आपले शरीर वश केले आहे असा जितेंद्रिय सगळे गुण सांगितलेले आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं हा गीतेतला अतिशय महान श्लोक आहे. काय काय याच्यात गुण सांगितले आहेत, योगयुक्त, विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय आणि सर्वभूतात्मा अशा 5 लक्षणांनी जो युक्त असतो त्याला श्रेष्ठ कर्मयोगी असं म्हणतात. म्हणजे कर्मयोग्याची लक्षणं या श्लोकामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेली आहेत. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. आणि याचा अजून एक मोठा गुण सांगितला आहे की कर्म करीत असूनही अलिप्त राहतो, असा हा कर्मयोगी असतो. म्हणजे कर्मयोग तुलनेने जरी सोपा असला तरी तो अवघडच आहे, कारण आपण करत असतो तेव्हा काहीतरी कुठेतरी अहंकार आपल्या मनामध्ये असतो, तर तो टाकला पाहिजे, त्याची सवय केली पाहिजे, म्हणजे आपण निष्काम कर्मयोगाकडे जाऊ. मग आता विषय समजण्यासाठी ते म्हणतात आपल्याला की थोडासा आपण क्रम बदलूया. म्हणजे योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा आणि जितेंद्रिय. तर पहिल्यांदा जितेंद्रियाचं उदाहरण बघू. जितेंद्रिय हा शब्द सोपा आहे आपल्याला कळायला, आणि मग त्याच्या पुढचे गुण म्हणजे ज्याच्याकडे जितेंद्रियपणा आहे, जितेंद्रिय हा गुण आहे त्याच्याकडे विजितात्मा पण येतो, विशुद्धात्मा पण येतो आणि आपोआपच तो मग योगयुक्त होतो.
म्हणून त्यांनी पहिल्यांदा जे आपल्याला समजावून सांगितलं आहे ते जितेंद्रिय कसा असतो. तर पहिलं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. की हनुमंत अतिशय सेवाभावी असा हा हनुमंत आहे. दास्य भक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत आहे. आणि आहे कसे होते तर जितेंद्रिय, इंद्रिय त्यांच्या अधीन होती. निद्रा केव्हा यावी किती वेळ यावी हे हनुमंताच्या अधीन होते. पराक्रम करत असताना अजिबात दमत नव्हते. आपल्याला त्यांची माहिती आहे, लंकेकडे सागर पार करून गेलेले आहेत. थकत नव्हते, श्रमत नव्हते, असं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. कारण काय तर इंद्रिय त्यांच्या अधीन होती. आणि आपण इंद्रियांच्या अधीन असतो, मात्र ह्या हनुमंताच्या अधीन सगळी इंद्रिय होती. आपण कसं म्हणतो, आधी थोडं जेवून घेऊ, थोडी झोप घेऊ आणि नंतर प्रभू कार्य करू. परंतु हनुमंतराय तसे नव्हते. ते म्हणायचे नाही, रामाने शब्द उच्चारल्याबरोबर आधी त्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक महात्म्याचं चरित्र जर आपण वाचलं तर आपल्याला जितेंद्रिय हा गुण तेथे दिसून येतो. आणि त्यातून हनुमंत कसे होते, बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धीची देवता आहे हनुमंत सुद्धा. आणि बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ असं म्हटलेलं आहे त्याला. आणि एक उदाहरण म्हणजे सांगतात रामायणामध्ये की हनुमंत ज्यावेळी सीतेच्या शोधासाठी लंकेमध्ये गेले, तेव्हा तिथे आता सीतेला शोधायचं म्हणजे कुठे शोधायचं, तर स्त्रियांच्या महालातच शोधावं लागेल ना, असं त्याला वाटलं. त्याला कुठे माहिती होतं सीतेला अशोकवनात ठेवलंय. मग तो गेला रावणाच्या महालामध्ये. आणि मग रावणाच्या पत्नी इतर स्त्रिया जिथे असायच्या, शयन करायच्या, त्या शयनगृहामध्ये हा सूक्ष्म रूपाने गेला. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अवलोकन केलं, बघितलं, अंतःपुर ते पाहिलं त्यांनी. किती खोल्या होत्या, किती कक्ष होते, किती मजले होते, किती माणसे तिथे होती, हे सगळं त्यांनी पाहिलं. आणि सगळ्या त्याला रावणाच्या स्त्रिया दिसल्या, मंदोदरी होती सगळ्या, आणि झोपलेल्या होत्या सगळ्या स्त्रिया, अस्ताव्यस्त त्यांची वस्त्रे झालेली होती. परंतु हनुमंताचं कुठेही विकाराची एक रेषाही त्याच्या चित्तावर उमटली नाही. असं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलेलं आहे. आणि रात्रीची वेळ, एकांताची वेळ, पण तरीसुद्धा कुठेही वासनेचा, कामनेचा, इच्छेचा लवलेश त्याला झालेला नाही आहे. आणि मग ते बाहेर आल्यानंतर त्यांनी श्रीराम प्रभूंचं स्मरण केलेलं आहे की भगवंता, हे माझ्या हातून पाप तर नाही घडलं, मी सीताबाईला बघण्यासाठी म्हणून आतमध्ये गेलो होतो आणि ह्या सगळ्या स्त्रियांना मी बघितलं, त्या सगळ्या माझ्या भगिनीच होत्या, असं तो म्हणतो. आणि मग त्याने रामाचं स्मरण केलेलं आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की नाही, आपल्या हातून काहीही पाप घडलेलं नाही आहे, आपलं मन अतिशय निर्मळ आहे हे त्याला जाणवलं. म्हणजे जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम असा हा जितेंद्रिय होता हनुमंत. अनेक गोष्टी आहेत हनुमंताच्या, खूप सांगितलेल्या त्यांनी इथे. आता हे झालं पूर्वीचं समजा पुराणातलं उदाहरण. आता त्यांनी आजकालचं उदाहरण दिलं आहे की एक डॉन ब्रॅडमन म्हणून होते म्हणे अलीकडच्या काळातले, आणि क्रिकेटियर होते म्हणे, क्रिकेटियर. अनेक विद्यार्थी तरुण वर्गाला हे उदाहरण आवडेल. त्यांनी म्हटलं की अनेकांना क्रिकेट आवडतं. तरीही ही गोष्ट म्हणजे 1930 सालातली आहे, अगदी काही आत्ताची नाही आहे. परंतु तेव्हाचं त्यांनी सांगितलं की हे जे ब्रॅडमन होते इंग्लंडमध्ये, आणि इंग्लंडमध्ये क्रिकेटमध्ये त्यांनी असा काही अलौकिक पराक्रम केला होता. 5 कसोटीमध्ये 974 धावा केल्या आणि त्या त्रिशतक काढले. नंतर उपहाराच्या वेळेत 105 धावा काढल्या. नंतर चहापानाच्या वेळेपर्यंत 115 धावा काढल्या. आणि नंतर खेळ संपेपर्यंत आणखी 89 धावा काढल्या. म्हणजे अशा एका दिवसात त्याने 309 धावा कुठल्या, असा शब्द वापरला त्यांनी बरं का, कुठल्या, म्हणजे इतक्या धावा काढल्या. आणि हा अलौकिक विक्रम कशामुळे केला, जेव्हा ते डॉन ब्रॅडमन तंबूमध्ये परत आले तेव्हा जाताना ते जेवढे ताजे तवाने होते तितकेच आल्यानंतर होते. म्हणजे काही दमणं नाही, थकणं नाही, काहीही त्यांना झालेलं नाही. दिवस संपला आणि हे इंग्लिश गोलंदाजाचे भाग्य की दिवस संपला, नाही तर त्यांनी अजून धावा काढल्या असत्या म्हणे.
मग त्यांनी कारण सांगितलं की हे कसे होते, हा जो डॉन ब्रॅडमन होता हा जितेंद्रिय होता. म्हणजे आजकालचं उदाहरण हे, आजकालचं म्हटलं तरी 1930 सालातलं, की हे दारू पित नव्हते. आता इंग्लंडमध्ये राहणारा माणूस दारूशिवाय राहू शकेल का, तिथलं वातावरणच तसं आहे वगैरे म्हणतात. पण जितेंद्रियपणा काय असतो, तर हे दारू पित नव्हते, सिगारेट ओढत नव्हते, रात्रीच्या जेवणाच्या मेजवान्यांना उशिरापर्यंत जात नव्हते, आणि आज 90तही त्यांची प्रकृती उत्तम आहे. म्हणजे शंकर अभ्यंकरांचा ग्रंथ मी प्रिफर करते. तर त्यांनी हे लिहिलं आहे की त्यांनी त्या काळातलं, की त्यांनी ते म्हणतात की ते अजूनही त्यांची प्रकृती उत्तम आहे. आणि हा इंद्रियजय लक्षणीय होय, कारण परदेशात हे सगळे दैनंदिन जीवनच आहे. म्हणजे शुद्ध राहायचं म्हटलं तर कुठलाही देश असे ना का, कुठलाही काळ असे ना का, आपल्या आजूबाजूला काहीही परिस्थिती जरी असली आणि मन जर तुमचं शुद्ध असलं, मनामध्ये जर तुम्ही शुद्ध राहायचं ठरवलं तर तुम्ही राहू शकता. नाही तर आजकालची तरुण मंडळी काय म्हणतात की बाहेरच्या परिस्थितीचा आमच्यावर परिणाम होतो, बाहेर जग असं आहे म्हणून आम्हाला असं वागावं लागतं. पण या उदाहरणावरून आपल्या ते लक्षात येईल की डॉन ब्रॅडमनचं हे उदाहरण आहे, जितेंद्रिय. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या कामामध्ये, ते जे काय क्रिकेट खेळत होते त्याच्यामध्ये उच्च कोटीला पोचण्याचं कार्य त्यांच्याकडून घडलेलं आहे, उत्तम ध्येय त्यांनी गाठलेलं आहे. तसं श्रीरामांचं बद्दलही सांगतात की इंद्रिय विजय त्यांनी पण मिळवलेला होता. प्रभू रामचंद्रांना म्हणे आदल्या दिवशी राज्याभिषेक होणार होता, सगळीकडे आनंदी आनंद, रामचंद्रांना पण आनंद झालेलाच असणार. परंतु जेव्हा कैकेयीने त्यांना सांगितलं की तुला वनात जायचं आहे वल्कल नेसून, तर त्यावेळी सुद्धा म्हणे त्यांचा चेहरा जसा आदल्या दिवशी होता तसाच दुसऱ्या दिवशी होता. म्हणजे हे सगळं जितेंद्रिय, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम. विवेकानंदांबद्दल पण अशी गोष्ट सांगतात. अनेक अनेक उदाहरणं यांनी आपल्याला कळण्यासाठी म्हणून दिलेली आहेत. अभ्यास केलेला आहे या लोकांनी, आणि आपल्यासाठी खरं ही मेजवानीच आहे, कारण आपल्याला कळतं त्याच्यामुळे जास्त चांगलं. विवेकानंदांचं पण उदाहरण देतात की ते अभ्यास करत होते म्हणे एकदा, आणि मध्यरात्री जर झोप यायला लागली तर त्यावेळी ते भजने गात असत. विवेकानंद बंगाली भाषेतली भजनं ते म्हणत असतं. अतिशय मधुर आवाज होता विवेकानंदांचा. आणि भक्तिमार्गी झाले नंतर ते. आधी ज्ञानयोगी होते, परंतु रामकृष्ण परमहंस त्यांना गुरु मिळाले आणि मग ते सगुण भक्ती करायला लागले. आणि मग सगुण भक्ती ही कशामुळे वाढते, तर भगवंताचं गुणगान जर आपण केलं, अतिशय मधुर आवाजामध्ये त्याची स्तुती केली, त्याची स्तोत्र गायली, तर आपोआपच आपल्या अंतःकरणातला मल नाहीसा होतो आणि आपल्यामध्ये भक्तीचा उदय होतो. आणि तसं हे आपले विवेकानंद बंगाली भाषेतली गीतं म्हणत होते, आणि चैतन्य महाप्रभूंची भजनं म्हणत होते. आणि मध्यरात्रीच्या वेळी अतिशय गोड आवाजामध्ये हे सगळं चालू असताना त्यांच्या शेजारी म्हणे एक विधवा तरुणी राहत होती. विधवा होती, अतिशय सुंदर होती. आणि तिने जेव्हा बघितलं की हे जे नरेंद्र आहेत, विवेकानंदांचं नाव नरेंद्र होतं, तर तिच्या खोलीमध्ये ते सगळा गोड आवाज तिला ऐकू आला, आणि ती उंबरठ्यावर येऊन रात्रभर त्यांच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली. आणि अतिशय लावण्यवती अशी ती स्त्री होती, कमी वयाची होती, परंतु या नरेंद्राचं तिच्याकडे लक्षसुद्धा गेलं नाही. आणि मग जेव्हा त्यांना तिची चाहूल लागली, नरेंद्रांनी डोळे उघडले आणि पाहिले तर एक लावण्यवती तरुण विधवा त्या उंबऱ्यावर उभी होती. ते एकदम हसले आणि म्हणाले, माते तू इथे का आलीस? भुवनेश्वरी देवी जशी माझी माता आहे तशीच तू नव्हेस काय? असे म्हणून या महात्म्याने तिला दंडवत घातले. असा असतो जितेंद्रियपणा. सुंदर उदाहरणं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत की सर्व पृथ्वीवरच्या मानवांना आदर्श निर्माण करता येईल असे अनंत महात्मे या भूमीमध्ये निर्माण झाले आहेत. आणि या धर्मभूमी म्हणून म्हटलं जातं, आपल्या भारतभूमीला धर्मभूमी म्हटलं जातं, कर्मभूमी म्हटलं जातं. असंख्य महात्म्यांनी या पुण्यभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. आपल्याला त्यांच्याबद्दल नितांत गौरव आणि अभिमान वाटला पाहिजे. असे हे सगळे जितेंद्रिय होते. म्हणजे आपला श्लोक